आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। आमदार दिलीप बोरसे ऐतिहासिक साल्हेरच्या पवित्र भूमीवर नतमस्तक। जागतिक पातळीवर बागलाणचे नाव येणार जगाच्या नकाशावर। साल्हेर किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्यामुळे संपूर्ण बागलाण तालुक्यात नवचैतन्य पसरले असून शनिवार दिनांक 12 आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली किल्ला परिसरातील मातीला वंदन करून ती माती कपाडी लावून जल्लोष साजरा करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाच्या घोषणांनी यावेळी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। बागलाण तालुक्यातील साल्हेर हा महाराष्ट्रातील सर्वोच्च उंचीचा किल्ला छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पुनीत झालाय। साल्हेरच्या लढाईचे जागतिक युद्धाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असून युनेस्कोने भारतातील किल्ल्यांचा वारसा स्थळामध्ये समावेश करताना त्यात साल्हेरचाही समावेश करण्यात आलाय। यामुळे किल्ला परिसरासह संपूर्ण तालुक्यातील पर्यटनाला नवी चालना मिळणार असून विकासाचे दालन खुले होणार आहे। यामुळे आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी किल्ल्यावर जाऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला। बँड पथक वाद्यवृंदांच्या ठेक्यावर गगनभेदी घोषणा देत गुलालाची उधळण करीत भगवे ध्वज फडकवीत जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार बोरसे यांनी युनेस्को सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांचे विशेष ऋण व्यक्त केले। निवडणूक काळात साल्हेर परिसरात भव्य दिव्य शिवसृष्टी उभारण्याचे आश्वासन दिले असून त्यासाठी निधीची तरतूद देखील झाली आहे। शिवसृष्टी व इतर पर्यटनाच्या दृष्टीने प्रस्तावित करण्यात आलेला पूर्ण आराखडा प्रत्यक्षात साकार होणार आहेच, पण आता साल्हेरचा थेट जागतिक वारसा म्हणून समावेश झाल्याने या संपूर्ण परिसराचा कायापालट घडून येणार आहे, असेही यावेळी बोलताना आमदार बोरसे यांनी सांगितले। यावेळी भाजप तालुका अध्यक्ष प्रवीण पवार, शरद भामरे, सटाणा शहराध्यक्ष काका सोनवणे, नामपूर बाजार समिती माजी सभापती भाऊसाहेब अहिरे, नामपूर बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब भामरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदीप बच्छाव, भाजप तालुका उपाध्यक्ष मेघदीप सावंत, दीपक कांकरिया, युवक तालुका अध्यक्ष वैभव नंदन, लखन पवार, योगेश सूर्यवंशी, किरण सावंत, अभिमन देवरे, वीरेंद्र पगार, मनिंद्र सावंत, गणेश खरोटे, मधुकर भोये, मधुकर चौधरी, सचिन सोनवणे, संतोष जाधव, मोहन खैरनार आदींसह तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व इतिहासप्रेमी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून आपल्या बागलाण तालुक्यातील सर्वांचे श्रद्धास्थान असलेले आपले आधारस्तंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण आज एकत्र जमलो आहोत। आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांच्या माध्यमातून आपल्या या साल्हेर किल्ल्याची निवड जागतिक युनेस्को वारसा हक्कामध्ये नोंद करण्यात आली आणि त्याचा आपण उत्सव करण्यासाठी आज आपण सर्व संघटनेचे कार्यकर्ते एकत्र आलो आहोत। आपल्या या बागलाण तालुक्याचा इतिहास पाहिला की अनेक आपले मातंबर जे लोक असतील त्या वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आपल्या या निसर्गावर प्रेम करणारे जे आपले पूर्वज असतील त्यांच्या आज आपल्या स्वप्न साकार झालं आहे। ते स्वप्न साकार करण्याचं काम आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून आपल्या या बागलाण तालुक्याला हे ऐतिहासिक असं साल्हेर किल्ल्याचं स्थळ आहे। तिथं न्याय देण्याचं काम आपल्या या भारत सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने केलं आहे। मी मनापासून आपल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचं, देशाचं पंतप्रधानाचं आणि असंख्य अशा शिवप्रेमीचं, निसर्गवादी संघटनेचं आणि शेतकऱ्यांचं आणि आदिवासी जनतेच्या वतीनं, बागलाण तालुक्याच्या तमाम आदिवासी जनतेच्या वतीनं महाराष्ट्र शासन आणि भारत देशाचं आभार मानतो की त्यांनी आमचा हा ऐतिहासिक असा किल्ला जागतिक युनेस्को वारसा संघटनेत घेतला आणि आमच्या या आदिवासी भागाला, आदिवासी बहुल भागाला न्याय दिला। असंख्य असे आमचे शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले आमचे प्रतिनिधी या गडाला नेहमी 8 दिवसातून भेट देत असतात। त्यांचं आपल्या या सर्व परिवाराचं मनापासून मी आभार मानतो आणि आपल्या या बागलाण तालुक्याला ज्या जागतिक वारसा हक्काने जो न्याय दिला त्या जागतिक वारसा युनेस्कोचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो। आणि आपल्या या बागलाण तालुक्याचं जे गतवैभव असेल, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली जी भूमी होती तिला गतवैभव प्राप्त करून देण्याचं काम संबंधित सर्व मंत्रीगण
सर्व देशाचे पंतप्रधान आणि सर्व देशातील युनेस्कोमध्ये जे जागतिक वारसा हक्काचे जे सदस्य असतील त्यांनी करून दिली, त्यांचं मनापासून मी बागलाण तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद.